ऐकलं तुम्ही लोकांनी? वाटलं बरं? याचा आनंदात म्या तुम्हा समद्यांना या गुळाचं सरबत असंच पाजू शकते, जर तुम्हाला प्यायचं असेल तर. अरे तुझ्या हातातलं बनलेलं सरबत आम्ही प्यायचं वय? याच्यापेक्षा आम्ही विष नाही पिणार. तुम्ही समजेच्या समजे भूकेनं मारणार आहेत. चला शेठजी, उचला ते अन्न आणि घेऊन चला इथून. पाप्यांनो, तुम्ही पाप केलंय अन्नाला नाही म्हणून. चला पोरांनो, या. समदे हे गुळाचं सरबत 2-2 पेले पिऊन झोपून जाऊया. या. कबीरा सोई पीर है जो जाने पर पीर, जो पर पीर न जाने सो काफिर बे पीर, सो काफिर बे पीर. काय झालं? काय नाही, ठीक आहे. अहो सांगा ना. एवढ्या रातच्याला कुठं चाललात तुम्ही? अहो ऐका ना, ऐका. अहो थांबा ना. कुठं चाललात तुम्ही? तुम्ही परत केळी असं नाही जाऊ शकत. तुझ्यासाठी घर असेल, पण माझ्यासाठी ज्या घरात पोरं नाही आहेत ते घरच नाही आहे. अजून मी विश्वास नाही बसला तुमचा. भीमच्या ऐवजी त्या पोराला आणून ठेवलं ना या घरामध्ये, ते तुमची जबाबदारी आहे. त्याच्या संग राहा. हळू बोल जरा. तो पोरगा झोपलाय. कमीत कमी ह्या घरात तो तर आहे जो सुखाची झोप घेऊ शकतो. काय म्हणायचंय तुम्हासने? या घराची शांती मी बिघडवली? माहित नाही कुणी काय बिघडवलंय, पण एवढं नक्कीच बिघडलं आहे. माझा पोरगा भीम, ज्याचं वय त्या पोरापेक्षा भी कमी आहे, तो मेहनतीचं आयुष्य जगतोय. आणि म्या इथं पळकुट्या बापासारखा बसलोय, काहीच करत नाही. आता याहून जास्त आयुष्य काय बिघडणार आहे जिजाबाई? मला बेचैन झाल्यासारखं वाटतंय. म्या जातोय. उद्या सकाळच्याला येईन म्या. कधी कधी असं वाटतं जो भीम बरोबर होता. कमीत कमी आपल्या बापाला चांगलं समजावायचं तरी. हे तर ते कोणाचं ऐकत बी नाही. काय विचार करून आले होते की इथं येऊन कमीत कमी तो भीम आणि समद्यांपासून सुटका तरी होईल. पर इथे तरी ह्यानी अजून एका पोराला उचलून आणलंय. ठीक आहे, करा. तुम्हाला जे वाटेल ते समज करा. म्या जर इथं शांतीने नाही राहू शकले तर राहू बी देणार नाही. बस. तुझं पोट का दुखायला लागलं आता? बस बस. पोटात काय नाही आहे म्हणून दुखतंय ते. म्या जाऊन कुणाकडून तरी खायला मागून आणते. नग आत्या, थांब तू. या पोटात दुखायचं थोडे यान थांबल. वय आत्या, तुम्ही कुठंच जाऊ नका. तुळसा सांगते ना तिची पोटदुखी लवकर थांबल म्हणून. आत्या, नका जाऊ कुणाकडं मागायला. तुम्ही असं मागायला चाल तर आमचा संघर्ष. एकदम गप. संघर्ष संघर्ष संघर्ष. खड्ड्यात गेला तुमचा संघर्ष. दिली ना तुम्हा समद्यानं साथ. आता संघर्षात काय मिळालं? हा, काय मिळालं बघताय ना.
म्या बघते कुठं तरी कुणाकडे खायला मिळतंय का ती संघर्ष 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 म्हणे. आत्या मी बी येतो. काय माहित कोणत्या अवस्थेत असतील माझी पोरं. इतका मशगूल झालोय म्या की जाऊन बघू बी नाही शकत म्या. काय होतं काय झालंय आता. अहो ऐका ना, हे ते पोरगा सोडून गेला आहे. सोडून गेला म्हणजे? माहित नाही, घरात नाही आहे, चिठ्ठी ठेवून गेलाय. म्या जातोय, पर यावेळी भीक नाही मागणार. काहीतरी कामधंदा करून काहीतरी कमवीन आणि शिकीन सवरीन. काल रातच्याला तुम्ही तुमच्या पोराच्या बद्दल सांगितलं होतं, तर मला असं वाटलं की जर तो स्वतःची काळजी घेऊ शकतो तर म्या का नाही. आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये अशांती मला आणायची नाही. मी इथून निघून जाईन, तुम्ही एकमेकांशी का भांडता. आणि जाता जाता तुम्हाला एक सांगायचं होतं की तुम्हाला तुमच्या पोराला सोडायला नाही पाहिजे होतं. जमलं तर पुन्हा तुम्ही त्याच्या जवळ जा, कारण पुन्हा पोचायला तुम्हाला उशीर नको व्हायला. की आयुष्यभर तुम्ही तुमच्याच पोरासाठी गुन्हेगार व्हाल आणि मग तो तुम्हाला कधी माफ बी नाही करू शकणार. बाय ग, कसं बस मिळालंय हे, खाऊन घे थोडस. बाबा, मला वाटतं तुमच्याशिवाय हे घर मी नाही सांभाळू शकत. आता बाळादादा या घरात नाहीये, तर या घरातला मोठा मीच आहे. आणि माझी जबाबदारी बनतेय की मी माझ्या भावा बहिणींना उपाशी नाही राहू देऊ. मी खायला काहीतरी आणीनच, भले मला स्वतःला इकायला लागलं तरी चालेल. घे. आता वाटतंय का बरं? नाही आत्या, अजून बी दुखतंय पोटात. आत्या, मी वैद्यांकडनं औषध घेऊन येतो. थांब जरा भीम, 2-3 दिवस धड जेवली नाही म्हणून दुखत असेल पोटात. हे थोडस खाऊन घेतलं की बरं वाटल तिला. वय भीम, या पोटातलं दुखणं थांबल आणि वैद्यबाई पैक मागतील आणि आपल्याकडे औषधाला पैक नाही हाय. तुझं ते समजा ठीक होईल. पैक नाहीत म्हणून तुला असं तरसत नाही बघू शकत आम्ही. खूपच विचित्र लोक आहात तुम्ही. जर का रात्री सौदा केला असता ना तर तुमच्यावर ही वेळ आली नसती. जर तुझी बहीण भुकेने मेली असती तर काय बी नाही होणार माझ्या ताईला. आत्मविश्वासापेक्षा भीमराव आपली लायकी बघ. जा, जाऊन गाठोडं घेऊन ये. आजचं खाणं औषध सगळं माझ्याकडून आत्ताच्या आत्ता. सोड ना भीम, ह्यांचं तर कामच आहे काय ना काय बोलायचं. तुळसा, चल आज चल. आज जाऊन थोडा आराम कर बाई. मंजुळा, तिला हाताला धर. हा आनंद तर कुठं निघून गेला? ऐका, तुम्ही जे सांगाल ते मी करीन, फक्त पैका हवत. आणि काल तुझा भाऊ एवढा मोठमोठा भाषण देऊन गेला, त्याचं काय?
भाषण राहू द्या ना, माझ्याकडून काहीतरी काम करून थोडेसे पैक द्या. मी तुम्हाला खात्री देतो की आज माझा भाऊ काही नाही बोलणार. मी तुमचं बैल व्हायला तयार आहे. मला नांगरायला बांधून घ्या. आता तयार होऊन काय फायदा? काल गुरु बनला असतास तर बरं होतं. आता तुला बांधायचे पैक नाही देऊ शकत. मग जे करून घ्यायचं ते करून घ्या. बस पैक द्या. घरात खायला काय भी नाहीये. आम्हाला पैशांची गरज आहे. रडू नगस, कारण तुझ्या जातीच्या लोकांवर आमासनी दया येणार नाही. आणि तसं बी पैक कामाचे मिळत्यात, रडण्याचे नव. ठीक आहे, मी नाही रडणार. तुम्ही जे सांगाल ते मी करीन. ठीक आहे, चल बघूया किती सहन करू शकतोस. अरे जा, जाऊन बघ. तुझ्या बहिणीचा भुकेने जीव तर नाही गेला ना? अरे मला काय बघतोयस? जा आपल्या बहिणीला बघ. मी इथेच उभा आहे. जोपर्यंत तुमच्या सगळ्यांचा नाश होत नाही ना, तुमच्या मागे असाच फिरत राहीन मी. कळलं? भीम, तुळसाची पोटदुखी अजूनच वाढली. ऐकलं? दुखणं वाढलंय. मी जरा वैद्यांकडे जाऊन येतो. मी वैद्य बुवांकडून जाऊन औषध घेऊन येतो. औषध घ्यायला पैसे आहे तुझ्याकडे? शेठजी, वैद्यांची जात तुमची जात नाही आहे. वैद्यांची जात फक्त वैद्यांचीच असते. ऐका ना, एक पोरगा आहे, जवळपास 10-12 वर्षाचा आहे. लय गरीब आहे. भीक मागून पोट भरतो आपलं. तुम्ही कुठं बघितलं का त्याला? नाही, मी नाही बघितलं. ठीक आहे. उचल नांगर आणि चल पुढं. बैलाच्या जागी आता तुलाच ही चालवावी लागेल. तेव्हाच तर कळल पशु कसे चालतात. अरे विचार कसला करतोय? या समध्या शेतीवर चालायचं आहे. आता कशाला लाजायलायस? बन की बैल. आता तुझ्या पोटात का दुखतंय? चल लवकर कर. चल, अरे चल 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 पुढं चल. अहो ऐका, एक पोरगा आहे, फिरून फिरून भीक मागून पोट भरत असतो. तुम्ही कुठं बघितलं का? हे काय होतंय? काय चाललंय? भावांनो, हा अंगारा घ्या. मन मोकळेपणानं वर्गणी द्या. यो चमत्कारिक अंगारा आहे. याला लावल्यानं तुमचं समद दुःख, त्रास समद दूर होऊन जाईल. कारण का महाराजांना याच्यात आपला आशीर्वाद मिसळलाय आणि यो अंगारा सिद्ध करून दिलाय. घ्या घ्या. हे घ्या.
हे आमचं बी. ओ भाऊ, अरे कुठं जाताय? हे घ्या की अंगारा. अरे विचार काय करताय? घेऊन जा, कल्याण होईल तुमचं. अहो घ्या की. रामजी तू इथं? तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? अरे कुठून आम्ही एकमेकांना? आपण समजे एक आहोत. पर हा त्या जातीचा आहे ज्याच्या सावलीपासून आपण दूर पळतो. अरे नाही नाही, हा आमच्या जातीचा आहे आणि आमचं जे तलाव खोदण्याचं काम चालू आहे ना तिथे हा मुंशी आहे. हो. अरे हा मुंशी असो का कलेक्टर, जात तर नाही बदलणार ना. यो अस्पृश्य जातीचा आहे. आमच्या गावामध्ये साताऱ्यात राहायचा यो. याची पहिली बायको मेल्यानंतर यानं दुसरं लगीन केलंय आणि तिथून पळून यो इथं आलाय. भावांनो, तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नाहीये ना? मी महाराजांनी दिलेल्या अंगाराची शपथ खातो. यो अस्पृश्य जातीचा माणूस आहे. अरे तू अस्पृश्य असून मला शिवलास वय. तू माझ्या धर्म आणि जातीला भ्रष्ट केला आहेस. तुला असा नाही सोडणार आम्ही. वय आहोत आम्ही अस्पृश्य जातीचे. पण खबरदार, जर काठी उचलून आम्हाला घाबरवण्याचं काम केलं तर. आणि तुम्ही मंगेश भाऊ, तुम्ही तर यांना हे सांगितलं की आम्ही कुठल्या जातीचे आहोत. मग आता हे बी सांगा की तुम्ही समध्यांनी मिळून तिकडं साताऱ्यामध्ये किती वेळा काठी उचलली होती आणि मग त्याचं काय झालं? पर तू आमच्याशी खोटं का बोललास? मला खोटं नाही बोलायचं होतं, पण माझ्या बायकोला हे नको हवं होतं की सौताला अस्पृश्य जातीची समजून लोकांचा तिरस्कार सहन करेल. मग आताच्या आता हे गाव सोडून तुला जावं लागल. भावांनो, यानं आपली जात लपवून तुम्हा लोकांची जात आणि धर्म नष्ट केलाय. काय तुम्ही लोक यासनी असंच जाऊ देणार होय? नाही नाही. याने माझा धर्म भ्रष्ट केलाय. आता मी याला असंच नाही जाऊ देणार. थांब आता तू. अरे कुणी पकडा याला. ताईचं पटत लय दुखते, त्याच्यासाठी काहीतरी औषध द्या की. काय खाल्लं होतं तिने? काय बी नाही, ती रातभर उपाशीच होती. हे वाटून दुधात मिसळून दे तिला आणि लक्षात ठेव, एक थेंब सुद्धा पाणी घालायचं नाही, तरच लगेच परिणाम होईल. घे. पण माझ्याकडे पैक नाही आहे.